सर प्रथमतः आपलं नाव सांगा. मी सुरेश अंतरमहाबळे, रायगड जिल्हा स्वातंत्र्य मंडळाचा अध्यक्ष. आज जो इथे शक्तीतुल्याचा प्रोग्राम घेण्यात आला त्याविषयी थोडक्यात सांगा. प्रोग्राम घेण्याचा विषय असा आहे की शाहीर किशोरजी गुरु मोरे यांचं 16 जानेवारी रोजी 2025 रोजी यांचं निधन झालं. निधनासमयी आम्हाला सगळे शाहीर आमचे गुरु वगैरे त्या जिल्ह्याचे, रायगडचे, रत्नागिरीचे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. तर त्यांच्या मनात इच्छा झाली की आपले गुरु वगैरेचं काहीतरी कार्यक्रम करावा अशी सगळ्यांची मनात भावना निर्माण झाली. ती आज आम्ही या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित केला. ही परंपरा अनाधिकृत चाललेली परंपरा आहे. ते जोपासण्याचं काम माझे तुमचे दाजी महाबळे असतील, माझे त्याच्यानंतर हे आमचे 2 पुतणे आहेत, लक्ष्मण महाबळे, नरेश महाबळे, ते त्यांचा वारसा जतन करत आहे. बोलायचं तात्पर्य म्हणजे असं की ही अनाधिकृत चाललेली परंपरा जोपासण्याचं काम माझ्या चुलत्यांनी केलं, माझ्या बंधूंनी केलं, तसंच माझे पुतणी करत आहेत. आणि किशोर मोरेचं म्हणायचं म्हणजे ही एक लाभलेली आम्हाला देणगी आहे. त्यांनी आम्हाला 85 साली आमची त्यांची ओळख झाली. ते आमचे सुरुवातीचे शाहीर होते. कैलासवासी अनंत वस्ताद त्यांचे ते शिष्य होते. ते आमच्या कोरड नाक्यावर नेहमी टेलरचा व्यवसाय करायचे. पण व्यवसाय करत असताना त्यांना हे छंद जडलं गेलं की कोकणामध्ये अनाधिकृत चाललेली परंपरा जोपासण्याचं काम सर्व शाहीर, रायगड जिल्ह्याच्या सर्व शाहिरांनी केलेलं आहे. तेच जोपासण्याचं आम्ही काम आज या ठिकाणी करत आहोत. आणि ते गुरुवैरे आमच्यातून आज कालांनी हिरावून घेतलेलं आहे. तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी सुरुवाले, शिकवले शाहीर सर्व आमचे दुसरे आमचे गुरुवैरे जोशीबा स्वतः ते ब्राह्मण आहेत. पण त्यांनाही ह्या कलेची आवड आहे. ही कलेची आवड जोपासताना अनेक शाहीर कलावंत आता भेदीक लावण्या म्हणजे मराठीमध्ये आपण भेदीक म्हणतो. आणि या डपोरची जो तमाशाचा फड असतो ते डपोरच्या लावण्या इथं आता होणार आहेत. तर ते हे आमच्या महान गुरुवैर्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतोय, सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहतोय. आणि आपण याच्या मनापासून आमच्या रायगड जिल्हा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने, आपले महानगर चॅनलच्या मनापासून, आमच्या शाहिरांच्या वतीने आणि आमच्या गुरुच्या वतीने मनापासून आपला अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आलात आणि आमची मुलाखत घेतलीत, आमच्या गुरुवारची माहिती घेतली, त्याच्याबद्दल सर्व आमच्या सहयोगाच्या वतीने, त्यांच्या कुटुंबाच्या, मोरे कुटुंबाच्या वतीने आपलं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद.